तर या सर्वेश यायचा आहे अंतिम स्लॉगरच्या षटकामध्ये धावा रोखल्या. मी विनंती करतो आमचे भास्करजी वजे साहेबांना की आपल्या शुभात हे पारितोषिक द्यायचं आहे. 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हे सामना मात्र आपल्या बाजूने झुकवला असं वाटलं होतं. टर्निंग पॉईंटचं षटक, चौथ्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या होत्या, त्यानंतर 12 धावा रोखल्या जातील की नाही, मात्र अशा क्षणाला काय कला दाखवली, आपल्या बोटातील जादू या ठिकाणी मात्र निश्चित दाखवली सर्वेशनं. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कला त्यानं सिद्ध केली मैदानावरती आणि मात्र सामना आपल्या बाजूने झुकवला. सामना जिंकला वाडेकरनं. खूप खूप अभिनंदन आणि पुढील मॅचसाठी खूप शुभेच्छा. जरूर मॅचचा मॅन ऑफ द मॅच अतुल राहिला असलं तरी देखील कामगिरी सर्वेशची देखील उल्लेखनीय होती, कारण की अतुलनं खूप मोठी धावसंख्या बनवली होती. वैयक्तिक 34 धावसंख्येचा विचार केला तर ज्या क्षणाला संघ अडचणीत होता तिथे मात्र संघाला सावरत असताना संघाच्या पाठबळासाठी त्या धावा उभारल्या होत्या. तर सामना संपन्न झाला दुसरा आणि आता मात्र वळूयात हेदुटणे, सतरंगी हेदुटणे आणि विरोधात उसारगर, बीसीसी उसारगर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तिथं हेडुटणे टीमचा विचार केला तर आमचे परम मित्र करण काळन यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल, ज्यांचा आवाज सातत्यानं टेनिस विश्वामध्ये आपण समालोचनाच्या माध्यमातून ऐकतो. तर उसारगर संघ आपला 12 प्रतिनिधी आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. करण काळन कधी कधी इनॅक्शन मध्ये देखील असतात ह्या टीम मध्ये, मात्र आज ते निश्चित स्पर्धा कव्हर करतायत, समालोचन करतायत. तर वळूया मॅचच्या दिशेनं. टॉसचा विचार केला तर हेडुटणे टीमनं टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीचं आमंत्रण व्हीसीसी उसारगरला. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे उसारगर टीमची. केतन आणि जयदास. स्ट्रायकिंग एंडला केतन पाहायला मिळेल तर नॉन स्ट्रायकिंग एंडला जयदास आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये गोलंदाज यश काळन गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिलं पॉवर सर्कलचं षटक मानपाडा एंड कडनं गोलंदाजी करत असताना यशला आपण पाहतोय. यश असतील, प्रदीप असतील, रोहित असतील, जे ह्या संघाचे प्रमुख खेळाडू आहेत. तर एका बाजूला जर आपण विचार केला तर जयदास जो अष्टपैलू कामगिरी आपल्या टीमसाठी सातत्यानं करतोय, आणखी आक्रमक शैलीचा हा फलंदाज, मोठे लांब पल्ल्याचे षटकार या फलंदाजाकडनं देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि साथीला मात्र केतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सलामी जोडी मैदानात स्ट्रायकिंग एंडला केतन तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला फलंदाज पाहायला मिळतो तो जयदास. 5 षटकांची ही देखील मॅच असेल, कारण की पहिली फेरी आपण पाहतोय आणि पहिल्या फेरीतील ही तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज झालाय. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, एक एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध क्षेत्ररक्षक, ज्याला वाईडिश लॉंग ऑफ आपण म्हणू शकतो, तर एक क्षेत्ररक्षक मात्र काऊ कॉर्नरला डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित गोलंदाज यष्टीरक्षकासह 9 खेळाडू या 30 गज घेऱ्याच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिला चेंडू बॅटची काढा, फलंदाज बाद, फर्स्ट विकेट डाऊन. पहिल्या चेंडूवरती मात्र रॉयल डकचा शिकार झालाय. फलंदाज केतन बॅक टू द पॅव्हिलियन. कारण की दोन्ही संघांचा जर विचार केला तर दोन्ही अतिशय चांगले संघ आहेत. एकीकडे ऑलराऊंडर आपण रोहितला पाहतोय आणि त्याच्या विरोधात जयदास आपण पाहणार आहोत. म्हणजे खेळ अतिशय चांगला होईल यात शंका नाही आहे, कारण की दोन्ही तुल्यबल नामांकित संघ आहेत. आज 8 संघ जर आपण पाहिले तर मजबूत संघ ह्या पूर्ण विभागातील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते संघ एकमेकांच्या समोर संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये डाव्या हाताचा हा फलंदाज पाहायला मिळेल. शुभम मैदानात दाखल झालाय. पहिल्या चेंडूवरती मात्र पहिला फलंदाज 2 षटकार ठोकून नॉन स्ट्रायकिंग एंडला होता, त्याला मात्र स्ट्रायकिंग एंडला हाणणं गरजेचं होतं, ते कार्य त्याच्याकडनं झाले नाही. दरम्यान एक चौकार पाहायला मिळतो, तो मात्र फलंदाज शुभमच्या बॅटमधनं. चौकारनं सुरुवात शुभमनं केली आहे. चौकारनं सुरुवात होते ती व्हीसीसी उसारगरची. 4 या आकड्यानं शुभारंभ आपल्याला पाहायला मिळतोय स्कोर कार्डवरती. नेक्स्ट मॅच नागाव आणि देवीचा पाडा. एका बाजूला राकेश आपल्याला पाहायला मिळतील तर एका बाजूला राम आपल्याला पाहायला मिळतील. तर दोन्ही संघनायक आपण सुसज्ज व्हायचं आहे. खेळाचं पहिलं सत्र जसं समाप्त होईल आपण लगेच टॉससाठी या. फुलोर लेनचा हा चेंडू वाईट यॉर्कर ज्याला काही आपण म्हणू शकतो तशा प्रकारचा प्रयत्न होता, मात्र थोडीशी लेंथ जर आपण पाहिली तर फुलोर लेंथ आपल्याला पाहायला मिळाली होती गोलंदाज यशकडनं. तर डॉट बॉल. धावसंख्या 4. आतापर्यंत एक फलंदाज देखील बाद केलं यशनं.
3 चेंडूमध्ये 4 धावा एकवटल्यात. स्ट्रायकिंग एंडला नौका फलंदाज शुभम पुन्हा एकदा सज्ज होईल. शपल जायला तो ऑफसाईडला शपल झाले होते आणि तिथनं फटका एक्झिक्यूट केलाय. शॉट बॅकवर्ड्स केरले होतं मात्र त्याच्या अगदी जवळून चेंडू गेलाय. थोडीशी मिसफिल्ड देखील पाहायला मिळाली. चेंडू गाठतोय सीमारेषा, येतोय तो दुसरा चौकार. पुन्हा एकदा समीकरण जर आपण पाहिलं, ह्या गोलंदाजचं विश्लेषण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर चौकार, पुन्हा डॉट बॉल आणि पुन्हा चौकार. गोलंदाज फलंदाज ह्यामध्ये मात्र द्वंद्व आपण पाहतो. चेंडू बॅटचं हे द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अनुभवायला मिळत आहे. दरम्यान हा चेंडू बॉलर बॅक टू ड्राईव्ह ह्या ठिकाणी सुरेख फटका होता. सरळ अगदी स्क्रीनच्या समोर चेंडूला रोखलं जाईल तोपर्यंत मिळतील त्या 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट आणि कॉलला कॉम्बिनेशन देखील सुरेख पाहायला मिळतंय आणि याचंच कारण की ह्या 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. कारण की डेंजर झोनला जर आपण विचार केला तर जयदास धावत होते, त्यांनी कॉल केला होता की रन सहज होऊ शकते आणि त्या ठिकाणी मात्र 2 धावा प्राप्त होतील. दुहेरी अंकात संघ पोहोचलाय 10 या आकड्यावरती. पाच षटकांचा हा देखील सामना आहे. इथे देखील लक्ष राखायचं असेल किमान 50+, कारण की आतापर्यंत 2 वेळेला मात्र धावसंख्या डिफेंड झालेत या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये. फुल्लेंचा हा चेंडू जागा बनवली आहे, शप्पल झाले होते 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध. चेंडू फरार होतोय सीमारेषा पार, फाईन लेग सीमारेषा पार होतोय. चौकार पाहायला मिळतो. या षटकातील हा तिसरा चौकार फलंदाज शुभमच्या बॅटमधनं. एका षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 1 गडी बाद 14 धावा. पहिल्या षटकात मध्ये पहिल्याच चेंडूवरती यशला मात्र यश मिळालं होतं आणि त्यानंतर 3 चौकार आपण पाहिले. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज लालचंद्र यांचा वापर होईल. आतापर्यंत जर आपण विचार केला तर हेडुटणे संघ ज्या वेळेस मैदानात उतरायचा तर त्यावेळेस दुसरं षटक रोहितच्या माध्यमातून आपण पाहायचो, मात्र आज रणनीती थोडीशी वेगळी पाहायला मिळेल. लालचंद्र भंडारी गोलंदाजीसाठी सज्ज होईल हेडुटणे टीमकडनं. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं पॉवर सर्कलचं हे दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज. 3 क्षेत्ररक्षक मात्र बॅकअपला सजवले गेलेत, ज्यामध्ये एक व्ही सेपमध्ये लॉंग ऑन पाहायला मिळतो, एक वाईडिश लॉंग ऑफ, तर एक क्षेत्ररक्षक मात्र अगदी काऊ कॉर्नर आणि मिडविकेटच्या मधोमध पाहायला मिळतोय. फलंदाज प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू फेस करत असताना जयदास. पंचांच्या अगदी उजव्या बाजूनं उजव्या हातानं पहिला चेंडू प्रहार केला. क्षेत्ररक्षक रोहित आहे चेंडू खाली, त्याच्याकडनं चुकी होणार नाही. या महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी मात्र प्राप्त केला. जी सुरुवात यशनं केली होती तशीच सुरुवात लालचंद्र भंडारी यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. बिग विकेट, सेकंड विकेट डाऊन परतावं लागेल ते म्हणजेच फलंदाज जयदासला. ऋतिक मैदानात दाखल झालाय 4थ्या क्रमांकावरती. धावसंख्येचा जर आपण वेग पाहिला तर पहिल्या षटकामध्ये देखील विकेट गेल्यानंतर धावसंख्या वेगाने एकवटल्या होत्या. त्यामध्ये खासं योगदान राहिलं होतं ते फलंदाज शुभमचं. मात्र त्यानंतर पुन्हा एक विकेट गमावलाय तो VCC उसारगरनं. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन, कारण की डाव्या हाताचा शुभम आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. 14 ह्या आकड्यावरती हा दुसरा धक्का टीम उसारगरला. दरम्यान हा चेंडू जागा बनवली, फटका एक्झिक्यूट केला. आता सुरेख फटका, कारण की क्षेत्ररक्षक एनफिल्ड मध्ये होता, त्याच्या डोक्यावरून हा जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमा पार. दमदार चौकार.
40+ अतिशय दैदिप्यमान स्पर्धा आणि त्या ठिकाणी मात्र एक खुशीची वार्ता मी म्हणेन, शुभ संकेत ते मानपाडा टीमसाठी की 40+चा जो मानपाडाचा संघ आहे त्याने मात्र पहिला सामना जिंकलाय. तर अभिनंदन त्यांचं. इथनं निश्चित त्यांना आपण शुभेच्छा देऊ विजयाच्या. वळूया मॅचच्या दिशेनं. लालचंद्र यावेळेस मात्र सज्ज झाला. सुरेख फटका, मैदानाच्या चौफेर फटके आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू पडल्यानंतर जागच्या जागी मात्र चेंडूनं उचली घेतली होती. जर कदाचित क्षेत्ररक्षक मी म्हणेन दौड लावली असती सुरुवातीला तर कदाचित चेंडूला रोखू शकला असता, मात्र तसं घडलं नाही. क्षेत्ररक्षकाला वाटलं की चेंडू एका टप्प्यावरती सीमारेषा बाहेर जाईल, तसं काही होत नव्हतं. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू सीमारेषा गाठतोय आणि ते मात्र 4 धावा मिळत आहेत. सलगचे हे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात ते फलंदाज शुभमच्या बॅटमधनं. आतापर्यंत वैयक्तिक जर आपण विचार केला तर 5 चौकार या शुभमकडनं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सलग 3 चौकार त्याच्या बॅटमधनं, कारण की ह्या अगोदर ज्यावेळेस त्यांना यशला फेस केलं होतं त्यावेळेस त्यांना अंतिम चेंडूवरती चौकार ठोकला होता आणि आता लालचंद्र भांडार यांना फेस करत असताना सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार, म्हणजे सलग 3 चौकार आतापर्यंत ह्या फलंदाजच्या बॅटमधनं. आणि धावसंख्येला मात्र वेगानं आकार देत असताना धावसंख्या तब्बल 22 धावा. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारचा हा फटका, इनसाइड आउटचा फटका, कलात्मक फटके ह्या ठिकाणी पाहायला मिळतात ते शुभमच्या बॅटमधनं. 2 धावा एकवटल्यात आणि 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. मैदानाच्या चौफेर फटके आता मात्र पाहायला मिळतात ते शुभमकडनं, कारण की ह्या अगोदर देखील जर आपण चौकाराचा विचार केला तर एक चौकार बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाहिला होता डीपमध्ये, एक चौकार आपण एक्स्ट्रा कव्हरला पाहिला आणि त्यानंतरचा हा फटका आपण पाहिलाय तो डीप कव्हर या क्षेत्रामध्ये. म्हणजे मैदानाच्या चौफेर फटके खेळण्याची ताकद दाखवून देत असताना तो शुभम. गोलंदाज लालचंद्र भंडारी. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र सुरेख फटका, ऑन ड्राईव्हचा हा फटका, वायडिश लॉंगॉनला हा फटका एक्झिक्यूट केला होता. त्या ठिकाणी चपलाईनं 2 धावा. सुरेख कॉम्बिनेशन, कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजांचं. खास करून कौतुक ऋतिकचं देखील करेन, कारण की डेंजर झोनला तो धावत होता आणि त्यानं अनुमान लावला की 2 धावा एकवटणं आपल्यासाठी सोपं काम आहे आणि त्या चपलाईनं 2 धावा त्यानं एकवटल्यात आणि सांघिक धावसंख्येमध्ये वाढ 26 धावा. दोन्ही जर षटकांचं आपण विश्लेषण पाहिलं तर दोन्ही षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट आला होता, मात्र तरी देखील धावसंख्येवरती रोख लावू शकले नाहीत गोलंदाज. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र फटका अतिशय चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा फटका एक्झिक्यूट केला होता. त्या ठिकाणी 2 धावा एकवटल्यात, तिसऱ्या धावेसाठी देखील पलटलेत आणि पाहता पाहता 3 धावा देखील कंप्लीट आपल्याला पाहायला मिळत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट वरती मात्र भार पाहायला मिळतोय आणि षटक कंप्लीट झाले. पंचांकडनं इशारा येतोय की दुसऱ्या षटकाची देखील सांगता झाली आहे आणि 2 षटकाखेरीज धावसंख्या पाहायला मिळते ती तब्बल 29 धावा आणि वैयक्तिक ह्या पूर्ण धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या शुभमकडनं. म्हणजे आतापर्यंत जवळजवळ आपण जर विचार केला तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. फक्त 2 चेंडू फेस केले होते. एक चेंडू फेस केला होता तो म्हणजे जयदासनं पहिल्या चेंडूवरती बाद झाला. एक चेंडू फेस केला होता तो म्हणजेच केतननं, तो देखील पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता आणि त्यानंतर उर्वरित जर आपण चेंडू पाहिले तर 10 चेंडू फेस केलेत वैयक्तिक फलंदाज शुभमनं आणि 10 चेंडूवरती 29 धावा आपल्या टीमसाठी कुठल्यात आणि संघाला मात्र एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेनं घेऊन जात असताना मैदानात पाहायला मिळतो तो म्हणजे शुभम. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज रोहित पाटीलचा वापर. अष्टबैलू एक ज्युनियर ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच हेडूटने टीमचा रोहित पाटील आणि त्याच्यावरती मात्र आता जिम्मेदारी आहे. कमबॅक द्यावं लागेल रोहितला. आतापर्यंत खूप वेगानं धावा एकवटल्यात. दोन्ही गोलंदाजांना पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवला होता, मात्र आत्मविश्वासानं गोलंदाजी करत असताना कुठे का होईना त्यांचा समाचार घेतलाय तो VCC उसारगर टीमनं. एका बाजूला उसारगर टीमनं देखील रणनीती बनवली की आपले जरी विकेट गेले तरी देखील धावसंख्येचा जो वेग आपल्याला गाठायचा आहे त्यामध्ये आपल्याला सातत्य राखावं लागेल. या खेळपट्टीवरती जर धावा आपल्याला रोखायच्या असतील दुसऱ्या सत्रामध्ये तर मात्र त्यासाठी आपल्याला धावा इन्व्हेस्ट कराव्या लागतील ह्या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. एक छोटा खेळाडू देखील आपण पाहतोय यष्टनच्या मागे शॉट फाईन लेगला. जर्सी क्रमांक 39 39 क्रमांकाची जर्सी परिधान करून हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, तिसऱ्या षटकासाठी तिसरा गोलंदाज रोहित पाटीलचा मात्र वापर होतोय तो सतरंगी हेडूटनेकडनं. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल तो म्हणजे शुभम. रिव्हर्स स्वीपचा फटका ह्या ठिकाणी मात्र खेळायचा होता. चेंडू बॅटन पॅड मधनं ह्या ठिकाणी मात्र निघून जातोय. डॉट बॉल. सुरुवात रोहितला देखील चांगली मिळाली आहे, मात्र सुरुवातीमध्ये सातत्य राहील का?
धावसंख्या स्थिर 29 धावा. आतापर्यंत 2 फलंदाज गमावलेत ते फलंदाजी करत असताना उसारगर टीमनं. मानपाडा एनकडनं राईट राऊंड द विकेटनं रोहित पुन्हा एकदा सज्ज झालाय. दरम्यान ह्यावेळेस मात्र बॅटची काढा आणि यष्टांचा नेम साधत असताना नेम चुकलाय मी म्हणेन, कारण की खूप क्लोज होते यष्टी रक्षक. तिथे मात्र नेम साधायला हवा होता आणि ते एक धाव एकवटली जाईल. एका धावेनं धावसंख्येमध्ये वाढ होईल. 30 धावा धावपळकावरती. आणखी बॅटची काढा घेऊन चेंडू आला होता यष्टी रक्षकाच्या दिशेनं. एक धाव एकवटणं थोडंसं जोखमेचं कार्य होतं. ते कुठे का होईना पूर्ण केलं ह्या दोन्ही फलंदाजांना. आता मात्र बऱ्याच उशिरानं स्ट्रायकिंगवरती आपल्याला ऋतिक पाहायला मिळेल. जो मिडल ऑर्डरचा हा फलंदाज आणि प्रथमतः फेस करेल रोहित पाटीलला. नेक्स्ट मॅच नागाव आणि देवीचा पाडा. सज्ज राहायचा आहे आपण टॉससाठी. गोलंदाज रोहित. दरम्यान हा चेंडू सुरेख फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका टप्प्यावरती चेंडूला फील्ड करेल. तोपर्यंत पुरेसा अवधी 2 धावा एकवटल्यात. तिसऱ्या धावेसाठी देखील मानस बालगलं होतं शुभमनं, मात्र नकार दिलाय. आणखी तिसरी धाव घेत असताना धोका जरूर आपल्याला लागू शकतो आणि आपल्या संघाला देखील तो धोका निर्माण होऊ शकतो आणि त्या ठिकाणी मिळतील त्या 2 धावा. आतापर्यंत चांगलं षटक. 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. मी म्हटलं होतं कमबॅक आवश्यक आहे. हेडूटने टीमला सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बरीचशी धावसंख्या बहाल केली होती. ती म्हणजेच प्रतिस्पर्धी VCC उसारगरला. आणि ह्या षटकामध्ये कुठे का होईना रोख लावण्याचा प्रयत्न जरूर होईल. रिव्हर्सिपचा फटका पुन्हा एकदा दाखवायचा होता. फटका खेळत असताना बीट झालेत आणि पॅडवरती चेंडू आदळतोय आणि पायचीच्या स्वरूपामध्ये ऋतिकला देखील परतावं लागेल. धक्का क्रमांक 3 ऋतिक बॅक टू द पवेलियन. जे या ठिकाणी मात्र यश प्राप्त झालंय ते रोहित पाटीलला देखील. म्हणजे आतापर्यंत तिन्ही गोलंदाजांना एक एक विकेट प्राप्त झालाय या खेळपट्टीवर. दरम्यान हा चेंडू हलक्या हातानं फक्त टॅप करायचं होतं. फटका फसलाय आणि फलंदाजचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. जो नवखा फलंदाज आला होता तेजस आले होते मैदानामध्ये, मात्र तेजस एक रक्षात्मक फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र बाद झालेत. आणि की त्यांना एनफिल्डच्या वरून फक्त हा फटका एक्झिक्यूट करायचा होता. ते करत असताना कुठे का होईना त्यांचा अनुमान चुकला आणि मात्र त्यांना पारतावं लागेल 0 या आकड्यावरती मात्र गोल्डन डकचा शिकार होत असताना. आणि हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे आतापर्यंत 2 चेंडू आणि 2 सफलता. जी आवश्यकता होती संघाला, मी म्हणेन कमबॅकची, ती आवश्यकता जरूर पूर्ण केली आहे रोहित पाटीलनं. का आपल्या नावाचा उल्लेख होतो सातत्यानं क्रीडा विश्वामध्ये, क्रिकेट क्रीडा विश्वामध्ये, हे मात्र दर्शवलंय ते म्हणजेच रोहित पाटीलनं. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आणि सलगचे 2 विकेट म्हणजे हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. आणि हा हॅट्रिक बॉल सामोर जाईल तो फलंदाज शुभम. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र सुरेख फटका. चेंडू गरंगळत जातो. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फील्ड केलं जाईल. तोपर्यंत 2 धावा. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झाले आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 5 धावा आणि 3 षटकांच्या सांगतेनंतर धावा धावपळकरती पाहायला मिळतात त्या 34 धावा.
थँक्यू. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक आपण पाहिलं होतं. आतापर्यंत 34 धावा प्रतिषटक 11.33 अशी सरासरी धावपळकावरती पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना VCC उसारगर संघ टॉस जिंकला हेदुटणेनं. प्रथम क्षेत्ररक्षण. गोलंदाजीमध्ये सुरुवात थोडी खराब झाली होती आणि त्यानंतर कमबॅक रोहित पाटीलचं आपण पाहिलं आणि चौथ्या षटकासाठी मात्र अविनाश अवी काळन आपल्याला पाहायला मिळेल. निकनेम अवी ह्या नावानं सातत्यानं ओळख या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यावरती भरवसा आपल्याला पाहायला मिळेल तो हेडुटणे टीमचा. चौथं षटक प्रगतीपातावर. एका बाजूला अजूनही मी म्हणेन तग धरून आहे तो म्हणजे शुभम आणि साथीला नवीन फलंदाज प्रल्हाद मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज राईट अराउंड द विकेटनं. तर हा चेंडू फुल ओव्हर लेनचा होता. फटका देखील चांगला आहे. त्यावेळेस चेंडू आलाय तो लॉंग ऑफला आणि 2 धावा. चेंडू जसा हातातनं निसटला तिथे मात्र लगेच संधी निर्माण केली मी म्हणेन दोन्ही फलंदाजांना. कारण की आउटफील्डमध्ये आपण कित्येकदा पाहतो ज्या क्षणाला थोडीशी मिसफील्ड झाली तर एकचं रूपांतर 2 मध्ये केलं जातं आणि तेच मैदानावरती. धावसंख्या 36 धावा 36 ऑन बोर्ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत गडी बाद झाले ते 4. चौथं षटक प्रगतीपातावर. आतापर्यंत चौथ्या षटकातील पहिला चेंडू समाप्त झालाय आणि धावा खर्च झाले त्या 2. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र खूपच उंची होती आणि पंचांनी ते पाहिलं आणि लगेच नोचा कॉल पंचांकडनं आपल्याला पाहायला मिळतो आणि फ्री हिटचा देखील इशारा. आता संधी चालून आली आहे ते फलंदाज शुभमला. कारण की स्ट्रायकिंग एंडला फलंदाज होते त्या ठिकाणी प्रल्हाद. त्यांच्यासाठी हा नो बॉल फेकला होता. बिमर लेन पंचांनी घोषित केली आणि तिथे 1+1 अशा 2 धावा देखील प्राप्त झाल्या आणि या 2 सांघिक धावसंख्येमध्ये देखील वाढ पाहायला मिळते. धावसंख्या 38 आणि आता मात्र हा असेल फ्री हिटचा चेंडू. काहीसा काळमंत्र दिला जाईल रोहितकडनं. एका बाजूला प्रदीप देखील आलेत. म्हणजे छोटीशी टीम मिटिंग भरवली जाते आणि ह्या गोलंदाजाला मात्र समजावलं जात आहे की एक्झॅक्टली तुला मात्र चेंडू कुठे पिच करायचा आहे. आणि की अनुमान बांधलाय यष्टीरक्षकानं, अनुमान बांधलाय तो रोहित पाटीलनं ह्या खेळपट्टीचा. म्हणजे इथे जर आपल्याला बचाव करायचा असेल तर कोणत्या लेनचा आणि कोणत्या लाईनचा वापर करावा लागेल आणि तो काहीसा काळमंत्र जरूर ह्या गोलंदाजाला दिलाय. मात्र त्याचा कितपत फायदा हा गोलंदाज घेईल. कारण की हा चेंडू फ्री हिटचा आहे. नामी संधी आहे ती म्हणजेच फलंदाज शुभमला. दरम्यान हा चेंडू यॉर्कलेनचा चेंडू जरूर फेकलाय खोलात. मी म्हणेन हा चेंडू पिच केला होता खोलवर टप्प्याचा चेंडू आणि रक्षात्मकरित्या 1 धाव ह्या ठिकाणी एकवटली. जो कानमंत्र दिला होता तो कामी आलाय. कारण की फ्री हिटच्या चेंडूवरती आपल्याला चौकार षटकार सर्रास पाहायला मिळतात. फलंदाजाला मुभा असते मात्र त्या ठिकाणी फलंदाजाला कोणत्याही प्रकारच्या फटका खेळण्यासाठी संधी दिली जात नाही आहे ते गोलंदाजाकडनं. 1 धाव एकवटली जाईल. धावसंख्येमध्ये वाढ होईल. 39 धावा धावपळकावरती. दरम्यान हा चेंडू फुल लेनचा चेंडू ऑनसाईडला ऑनट्रॉय पाहायला मिळतो. 2 क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या मधोमध चेंडू जातो सीमा पार. हा खणखणीत चौकार. दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत होते मात्र अगदी त्यांच्या मधोमध कॅप शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. ते म्हणजे फलंदाज प्रल्हादकडनं आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा अविनाश सज्ज होईल. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं पंचांच्या उजव्या बाजूनं गोलंदाजी केली जाते. रगरगत्या उन्हामध्ये पंच देखील अतिशय चांगलं कार्य करत असताना कालच्या दिवसामध्ये देखील पंचांची चांगली कामगिरी. किशोर पोरजी असतील, सचिनजी कडू असतील आणि आज मात्र एका बाजूला अरविंदजी मात्रे पाहायला मिळतात. पंचांचा स्वैरचा इशारा. अतिरिक्त बाहेर निघणारा हा चेंडू पंचांनी स्वैर घोषित केलाय. कालपासून जर आपण विचार केला तर कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी या स्पर्धेमध्ये नाही आहे. धावसंख्या धावपळकावरती 44 धावा 44 लॉस ऑफ 4 विकेट. गोलंदाज राऊंड द विकेटनं. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला ह्यावेळेस वळवलं गेलंय. मिळेल ती 1 धाव. एकाच ऍक्शनने चेंडू उचलून फेकी केलाय. दुसऱ्या धावेसाठी रिस्क जरूर घेतली होती मात्र फलंदाज सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय आणि या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 46 धावा धावपळकावरती. चौथं षटक मार्गस्थ आहे. म्हणजे धावसंख्येमध्ये वेग हा सातत्यानं राखला जातो. चौथ्या षटकातील जर आता विचार केला तर चेंडू समाप्त झाले ते 4. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. आतापर्यंत या षटकामध्ये 2 चेंडू खराब फेकलेत गोलंदाजानं. त्या कारणास्तव 2 त्याला अतिरिक्त चेंडू फेकावे लागतील. त्याने बिमर लेनचा फेकला होता आणि 1 चेंडू त्यानं अतिरिक्त बाहेर म्हणजे वाईट फेकला होता. त्या कारणास्तव त्याला मात्र
8 चेंडूंचं षटक हाताळावं लागतंय. कालच्या दिवसामध्ये 13 चेंडूंचं षटक आपण पाहिलं होतं. 7 चेंडू तब्बल स्वैर पाहिले होते, ज्यामध्ये 6 लगातार वाईट आले होते. दरम्यान हा चेंडू प्रहार केला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, त्याच्या हातामध्ये झेल विसावेल. फलंदाजचा संपलाय खेळ. यावेळेस मात्र जो नवखा फलंदाज होता मैदानावरती त्या प्रल्हादला मात्र परतावं लागेल. वन टू गो, शेवटचा चेंडू आणि धावा धावपळकरती आपल्याला पाहायला मिळतात 46. गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस मात्र शुभम साडी एका बाजूला, शुभम मात्र एकटा किल्ला लढवतोय मी म्हणेन आपल्या टीम साठी आणि धावा एकवटण्याचं कार्य करतोय. दरम्यान हा चेंडू शफल झाले होते. पंच दर्शवतात की ज्या यष्ट्या आहेत त्या यष्ट्यांवरनं हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा येतो षटक समाप्त झाल्याचा. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 46. निर्धारित अजूनही 6 चेंडू या सत्रातील बाकी आहेत, म्हणजे डेट ओव्हर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मात्र डेट ओव्हरसाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर होईल? मात्र आतापर्यंत जर आपण गोलंदाजाचं विश्लेषण पाहिलं तर ते पाहता रोहितवरती मात्र पुन्हा भरोसा टाकला जाईल यात शंका नाही आहे. कारण की रोहितनं षटक फेकले फक्त 5 धावसंख्येचं, म्हणजे त्या रोहितला पुन्हा एकदा प्रमोट केलं जाईल गोलंदाजी मार्कवर. नेक्स्ट मॅच नागाव आणि देवीचा पाडा. टॉससाठी यायचं आहे. नागाव संघ आणि देवीचा पाडा संघ या दोघांनी यायचं आहे. एमबी ग्रुप देवीचा पाडा आणि विरोधात जय गावदेवी नागाव संघ. चला, संगणक नागावचे सचिन आले असतील तर या आपण टॉससाठी. तर आज मात्र 12-13 नागाव असेल मैदानामध्ये. मायरा 11 नागाव संघ. प्रत्येक गावामध्ये 2-2 संघ पाहायला मिळतात. कोणता संघ निश्चित आहे हे सांगणं कठीण जातं. दरम्यान पहिल्या चेंडूवरती मात्र यश, सुरेख गोलंदाजी. जी गोलंदाजी पहिल्या षटकात केली रोहितनं, त्याच्यावरती पुन्हा विश्वास टाकला संघानं आणि तो विश्वास मात्र सार्थ करत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र त्यानं विकेट मिळवून दिला आपल्या टीमसाठी. गुड जॉब मी म्हणेन रोहितकडनं. डीजे नवीन फलंदाज सौरभ मैदानाच्या आतमध्ये. इनॅट क्रमांकाचा विचार केला तर 8व्या क्रमांकावरती हा फलंदाज पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू दांडी गुल. पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. ह्या अगोदर देखील सलग 2 चेंडू 2 विकेट मिळवले होते आणि हॅट्रिक बॉल त्यांना हाताळला होता. मात्र त्या ठिकाणी हॅट्रिक पूर्ण झाली नव्हती. मात्र आता पुन्हा एकदा नामी संधी आली रोहित पाटीलला, ज्यानं 2 चेंडू 2 सफलता प्राप्त केल्यात आणि आता मात्र पुन्हा हॅट्रिक बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आतापर्यंत जर विकेटचा विचार केला तर 7 विकेट गमावलेत ते फलंदाजी करत असताना VCC उसारघर करणं. निकेत मैदानाच्या आतमध्ये. मात्र टाळ्या होत्या त्या गोलंदाजसाठी. आतापर्यंत 4 विकेट या मॅच मध्ये मात्र मिळवलेत ते गोलंदाज रोहित पाटीलनं आणि आता हॅट्रिक बॉल त्याच्याकडनं. हॅट्रिक पूर्ण होईल का या स्पर्धेमध्ये? अजूनही एकही विकेट हॅट्रिक आपण पाहिलं नाही. मात्र आता एक विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का? 2 चेंडू 2 सफलता, हॅट्रिक बॉल. गोलंदाज मानपाडा एंड कडनं रोहित पाटील. दरम्यान हा चेंडू सुरेख चेंडू होता. मात्र बॉलर बॅक टू ड्राईव्ह, सरळ स्टेट ऑन दी ग्राउंड चेंडू आलाय. मिळतील त्या 2 धावा.
मी म्हणून 2 धावा घेणं गरजेचं होतं का? एका बाजूला फलंदाज जो वन डाऊन साठी आलाय, ज्याच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर तब्बल 33 धावसंख्येचं योगदान ज्यानं चेंडू फेस केलेत ते म्हणजेच 15 चेंडू फेस केलेत आणि 33 धावसंख्येचं योगदान ज्यामध्ये त्यानं तब्बल चौकार दाखवलेत ते म्हणजेच 5 चौकार, सलग 3 चौकार हा कारनामा शुभमनं केलाय. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र दिशा पाहावी लागेल, मात्र पंच दर्शवतायत की सेफ झोन मधनं हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी, कमबॅक मी म्हणेन खास करून दिलं ह्या गोलंदाजानं हेडूटने टीमला. त्याची जर 2 षटकं आपण पाहिली तर 2 षटकं खूप महत्वाची राहिली ह्या सत्रामध्ये. एका बाजूला धावसंख्या वेगानं एकवटल्या जात होत्या उर्वरित गोलंदाजांच्या विरोधात, मात्र त्यानंतर सुरेख गोलंदाजी, होर हॅट्रिक या ठिकाणी मात्र पूर्ण करत असताना आणि 5 विकेट हॉल या ठिकाणी मात्र पूर्ण केलं ते रोहितनं. या इनिंग मध्ये मात्र त्याच्याकडनं 5 विकेट प्राप्त केल्या जातात 2 षटकामध्ये. या अगोदर हा कारनामा अरविंद पाटीलनं केला होता, ज्या ठिकाणी वडवली संघ जगदंबच्या विरोधात खेळत होता. त्या ठिकाणी मात्र 6 विकेट फक्त 8 धावा खर्च करत असताना त्यानं त्या मिळवल्या होत्या आणि आता मात्र तशाच प्रकारचा कारनामा रोहित पाटील करत असताना हेडूटने टीमसाठी आतापर्यंत त्यानं जर विचार केला तर धावा खर्च केल्यात त्या 7 आणि त्यानं विकेट प्राप्त केलेत ते म्हणजेच 5. षटकातील चेंडू असेल हा अंतिम चेंडू आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शेखर मैदानात दाखल झाला. इनेट क्रमांकाचा विचार केला तर 10व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे 8 विकेट एका बाजूला गमावलेत ते म्हणजे उसरगड टीमनं. सुरुवात दमदार झाली होती, खूप धडाक्यामध्ये सुरुवात पाहिली होती. 2 षटकामध्ये 29 कुठल्या होत्या, मात्र त्यानंतर रोहित पाटीलनं मेवण मोर्चा सांभाळला गोलंदाजी ट्रॅकवर. दरम्यान हा चेंडू डॉट बॉल. टाळ्या होत्या त्या गोलंदाजासाठी. 2 षटकं फेकली, 2 षटकामध्ये मात्र 5 विकेट आणि धावा खर्च केल्या त्या फक्त 7 धावा आणि खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 48, 49चं टार्गेट. म्हणून कमी धावसंख्येवरती रोखलं कारण की सुरुवात दमदार झाली होती. 2 षटकामध्ये 29 आणि त्यानंतर मात्र सुरेख कमबॅक, सुरेख पलटवार पाहायला मिळाला तो म्हणजे सतरंगी हेडूटने करणं आणि धावा रोखल्यात त्या म्हणजे निश्चित या अंतिम षटकांमध्ये. आणि लक्ष असेल त्यांच्यासमोर 49चं लक्ष 5 षटकामध्ये गाठलं जाईल का खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये निश्चित आपण पाहू. मात्र तुर्ताच आपण दोन्ही संघांना इथनं इन्व्हाइट करूया. एका बाजूला असेल देवीचा पाडा आणि विरोधात असेल 12-13 नागाव, मायरा 11 12-13 नागाव संघ आपण पाहणार आहोत आणि विरोधात एमबी ग्रुप देवीचा पाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाचे संघनायक आलेत, टॉस करून घ्यायचा आहे त्या ठिकाणी. मी विनंती करेन आमचे हरीश भोईर आहेत, खास योगदान या स्पर्धेसाठी जय पिंपळादेवी क्रिकेट संघाचा भार सातत्यानं ते वाहत आहेत आणि या स्पर्धेसाठी महत्त्वाची भूमिका ते बजावत आहेत. प्रत्येक गोष्टीकडे ज्यांचं लक्ष आहे अचूक आणि त्यांच्या शुभ हातचे. या ठिकाणी टॉस होईल. 5 षटकांचा सामना, चेंडू हरवला, फुटला, भिजला, नवीन चेंडू, प्रथमतः विकेट, त्यानंतर टॉस. ही स्पर्धेची नियमावली. या स्पर्धेसाठी खास करून आपण पाडबल जे पाहतोय दत्तात्रय शांताराम वजे माजी सरपंच, तसेच शाखा प्रमुख शिवसेनेचे अशोकजी ठाकूर असतील, समाजसेवक आमचे संदीपजी भोईर असतील, समाजसेवक महेंद्रजी भोईर असतील, महेशजी भोईर आहेत समाजसेवक, तदनंतर संदीपजी म्हात्रे पोलीस पाटील साहेब असतील, भास्करजी वजे समाजसेवक, कुणालजी जोशी असतील ज्यांच्या माध्यमातून समाजाचा वसा समाज कार्याचा आपण पाहतो, काशीनाथजी पाटील असतील, त्यानंतर नंदूजी चौधरी असतील. त्या सर्वांचं खास पाठबळ या स्पर्धेसाठी. खेळाचं पहिलं सत्र समाप्त झाले, धावा बनवलेत 48, 49चं टार्गेट, विकेट देखील बाद झालेत ते म्हणजेच 8, म्हणजेच 8 गाड्यांच्या मोबदल्यात 48 बनवलेत आणि लक्ष असेल ते म्हणजेच हेडूटने टीम समोर 5 षटकामध्ये 49. तर टॉस त्या ठिकाणी संपन्न झाला. टॉस जिंकलाय देवीचा पाडा टीमनं. तर दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. वळूया खेळाच्या दुसऱ्या सत्राच्या दिशेनं, ज्या ठिकाणी भागेश प्रतीक्षा करतायत मायक्रोफोनची. मात्र निश्चित त्यांच्या दिशेनं वळू. 49चं टार्गेट पूर्ण केलं जाईल का, 49 ही धावसंख्या डिफेंड केली जाईल, ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आमचे परम मित्र भागेश यांना. धन्यवाद साईजी पाटील. पुन्हा एकदा दमलेला तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. जय पिंपलादेवी क्रिकेट संघ मानपाडा आयोजित जय पिंपलादेवी चषक 2 दिवसाच्या ह्या क्रिकेटच्या देखण्या स्पर्धेमध्ये कालचा दिवस तर पूर्ण झाला आहे, परंतु आजच्या दिवसामध्ये
कोणाचे स्वप्न हे पूर्ण होतील तेही आपल्याला पाहावं लागेल. कारण कालच्या दिवसामध्ये टीम कोळेगाव जे गावदेवी क्रिकेट संघ कोळेगाव नक्कीच पुढे सरकली आहे, परंतु आज या 8 टीम्समधून नक्कीच कोणत्या संघाचा काशा गुंडाळला जाईल आणि कोणता संघ नक्कीच आपल्याला टीम कोळेगावशी खेळताना पाहायला मिळेल ते नक्कीच येणारा दरम्यान वेळ आणि काळ ठरवेल. वेळ आणि काळ ना खूप महत्त्वाची असते, कारण वेळेत सर्व आपल्याला गोष्टी कराव्या लागतात आणि काळ म्हणजे भूतकाल आणि भविष्यकाल हे क्रिकेट पटलावरती ना आपल्याला विसरावं लागतं आणि वर्तमानामध्ये नक्कीच आपल्याला चांगली कामगिरी करावी लागेल. आता पहा इथे वर्तमान आहे, कारण बॅटिंग करत असताना टीम उसारगरने बनवल्या गेल्या 49 धावसंख्या, 48 धावसंख्या आणि 49 धावसंख्येचं टार्गेट आता 5 षटकामागे उभा राहावं लागेल. सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी नक्कीच या क्रिकेट संघाला 49चं टार्गेट आहे, म्हणजेच रेकॉर्ड रन रेटचा तुम्ही विचार केला गेला तर 9.80चा रेकॉर्ड रन रेट प्रति षटकामागे मेंटेन ठेवावं लागेल. परंतु ते मेंटेन ठेवण्याच्या अनुषंगाने रोहित पाटील आणि त्या ठिकाणी पाहिले गेलं तर प्रदीप ही आघाडीची जोडी आणि स्ट्रायकरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी दाखल झाली आहे, ती म्हणजेच या 49 धावसंख्या बनवण्यासाठी. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. तेजस पहिले षटक हाताळण्यासाठी ज्या तेजसकडे नक्कीच 2 षटकं असतात टीम उसारगरच्या माध्यमातून, परंतु ज्या ठिकाणी आज विशाल नाही आहेत म्हणजे कशा प्रकारे या टीमचा खेळ असणार. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिलाच बॉल अबद्ध विकेटने फक्त बॅटवरती घेत असताना गॅप शोधली गेली आणि खूपच वेगाने बॉल तुम्हाला कव्हर्सला पाहायला मिळतोय. जशा प्रकारे एखाद्या सुईमधनं धागा ओवावा तशाच प्रकारे गॅप शोधली गेली. बॉल जाईल डीप कव्हर सी मारेशे पार. हा पहिला चौकार. देवी येतोय दर्शनाला. चौकार आलाय. 49चं टार्गेट कंप्लीट करायचं आणि पहिल्याच बॉलवरती रोहित पाटीलचा हा प्रहार. यावेळेला फटका चांगला आहे, बॉटम एज आहे, त्या ठिकाणी संधी बनू शकते. गोल्डन विकेट रोहित पाटीलची सी आणि इथनं झाले ड्रॉप झाली आहे आणि खूप मोठी संधी, खूप मोठी चुकी इथनं घडताना पाहायला मिळते. ज्या अनुषंगाने अपघात घडायला पाहिजे होता, काही वेळेला ना अपघात घडणं या खूप त्या ठिकाणी बघितला गेला ना तर अपघात घडणं आपल्याला मुळीच आवडत नाही, परंतु क्रिकेटमध्ये ना अपघात व्हायला लागतात, कारण अपघातामधनं ना आपल्याला खूप काही शिकायला सुद्धा मिळतं. हा अपघात पहा कुठला आहे. रोहित पाटीलची झेल म्हणजेच या टीमचा ना जो लीडर आहे ना त्या लीडरला इथनं खाली पाडायचं काम केलं होतं गोलंदाजाने, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ नक्कीच त्या ठिकाणी लाभली नाही. त्या ठिकाणी तेजस मडवीला फलंदाज बाद झाला असता, धावसंख्या एक बनू शकला नसता आणि फलंदाज कोणता तर रोहित पाटीलची ही विकेट होती. ही मागणी ठरेल का विकेट, कारण रोहित पाटील ना हल्लीच्या या हंगामामध्ये ना अगदी वेगळ्याच फॉर्ममध्ये, तो फॉर्म या मॅचमध्ये सुद्धा नक्कीच गोलंदाजीच्या माध्यमातून त्याचा पाहायला मिळाला, परंतु तीच फलंदाजी आता त्याला करावी लागेल आपल्या टीमसाठी. बहुत यार विकेटने पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळतात. इनफिल्डच्या वरून हा चेंडू काढला गेला खूपच वेगाने. डिविश पॉईंटला हा बॉल पाहायला मिळते. पंचांचा इशारा, एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू सी मारेशी पार 4. पारखली गेली आणि त्याच्यानंतर वाट पाहत असताना वाट लावली गेली नक्कीच या बॉलची, तीही चौकारासाठी. या षटकामध्ये 2 चौकार आल्यात. एक सिंगल आली जिथे विकेट होती रोहित पाटीलची, परंतु दैव बलवंत रोहित पाटीलचं म्हणावं लागेल की कॅच ती झाली ड्रॉप. जमिनीला ड्रॉप जेव्हा झेल झाली ना तेव्हा डगआउटमधनं नक्कीच टाळ्यांचा कडकडाट होता, कारण त्यांनाही माहिती आहे की 1 डाऊनला कदाचित त्या ठिकाणी बघितलं गेलं तर यश जातील, परंतु यशच्या अगोदर रोहित पाटीलने ना खूप चांगल्या प्रकारे काम केलं होतं आणि तो रोहित पाटील आता काम करताना सुद्धा पाहायला मिळेल. यावेळेला फटका उचलला गेला. डाऊन दी बॉल त्या ठिकाणी फिल्डर होते, परंतु अगदी आउट बॉलर आहे. हा फटका पाहायला मिळाला आणि क्रिकेटमधला सर्वात देखणा फटका. क्रिकेटमध्ये लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधनं जो फटका एकदम सेफ मानला जातो ना, तोच फटका इथनं खेळत असताना आणि अजून एक या षटकामधला प्रदीपच्या बॅटमधनं दुसरा चौकार. होता यार या वेळेला टप्पाचा बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. सफल झाले होते फलंदाज, परंतु जर आपण ज्या बॉलच्या अनुषंगाने बघितलं गेलं तर अगदी गुडलाईन स्पोर्टवरनं नक्कीच हा चेंडू जास्त राईज केला गेला, हाईट फॅक्टर जास्त दिलं गेलं या चेंडूवरती आणि नक्कीच एक वॉर्निंग सुद्धा देत असताना गोलंदाज तेजस मडवी याला 49 धावसंख्येचं तुम्हाला संरक्षण करायचं आहे. पहिला षटक 38 सर्कलचं आहे, त्याच्यामुळे या षटकामध्ये ना जास्त धावसंख्या कमी करायच्या होत्या, परंतु ते आता जास्त पाहायला मिळतात.
यावेळेला प्राचारण केलं गेलं होतं. पहा इन्व्हाइट केलं गेलं होतं की यावं आणि ऑक्स्टमवरती खेळावं, परंतु ते इन्व्हिटेशन त्या ठिकाणी स्वीकारलं गेलं नाही प्रदीप याने. ज्या प्रदीपच्या बॅटमधनं आपल्याला लागोपाठचे 2 चौकार पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या ना आता 15 या आकडेवरती आहे, जिथे लक्ष आहे 49 धावसंख्येचं. म्हणजे पहिल्या षटकामधला अजूनही विचार केला गेला ना तर 2 चेंडू शिल्लक असतील, जिथे आपल्याला पाहायला मिळतात तेजस मडवी. धावसंख्या 15, 15 ओव्हर ओव्हर द विकेट. या वेळेला उचलला गेला, इनसाइड आउट खेळायचं होतं. इथनं आउटफील्डमध्ये नक्कीच बॉल तुम्हाला पाहायला मिळतो आणि यस इट इज आउट. लॉंग ऑफला फिल्डर तुम्हाला पाहायला मिळाले. अगदी हलवार पद्धतीने त्या ठिकाणी झेल स्वीकारत असताना पहिल्या विकेटचं पतन 15 आकड्यावरती लागतो हा पहिला झटका. साड आउट नक्कीच त्यांना खेळायचं होतं, परंतु बॅटच्या परफेक्टली कनेक्शनमध्ये नव्हता हा चेंडू. लॉंग ऑफला त्या ठिकाणी फिल्डर होते, कारण 38 सर्कलचं रेस्ट्रिक्शन आहे. 2च फिल्डर आहेत, एक फिल्डर मिड विकेटला उजव्या त्याच्या बॅट्समनसाठी आणि एक लॉंग ऑफला होता. अगदी हलवार पद्धतीने ना 21 सेंटीमीटर जे लॉंग ऑफचे खेळाडू होते ना ते हल्ले गेले नाही. त्या ठिकाणी फिल्डर आपण जर बघितलं गेलं तर टीम उसारगडच्या माध्यमातून निकेत होते आणि त्याच्या हातामध्ये अगदी इझिली नक्कीच झेल आपल्याला प्रदीपची पाहायला मिळाली होतं. यार शेवटचा बॉल या वेळेला सॉफ्ट आहे, बॉटमॅनचा वापर केला गेला. त्यांना ही माहिती आहे की स्ट्राईक आपल्याकडे हवी आहे. माहिती होतं रोहित पाटीलला एक गडी गमावला गेलाय. प्रदीप ज्याने सुरुवात करून दिली, 2 चौकार वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती ते बाद झाले. त्याच्यानंतर ना मॅन्डेटरी पॉवरचं दुसरं षटक म्हणजे 3 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे 3 फिल्डरचा बेनिफिट रोहितसाठी का असेल की रोहित गॅप शोधतोय, त्याच्यानंतर रोहितमध्ये टेम्परामेंट आहे आणि शॉटचं सिलेक्शन ना तो खुल्या क्षेत्रामध्ये करतोय. त्या अनुषंगाने बॉटमॅनचा वापर त्यांनी केला गेला. एकच धावसंख्या आली, टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती नक्कीच पाहायला मिळते. नागाव नक्कीच क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू नक्कीच मैदानामध्ये उपस्थित झालेत. धीरज मडवी असतील, त्याच्यानंतर बंटी असतील, रॉकी अँड सम विथ रॉकी पाटील, त्याच्यानंतर सूरज मडवी या टीमचा शिलेदार कॅप्टन. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर या टीममधनं नक्कीच सातत्याने ज्याने दर्जा आपला बॅटिंगचा दाखवला ना तर रोहित सुद्धा या टीममध्ये नक्कीच तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच नक्कीच असेल नागा वर्सेस देवीचा पाडा. परंतु वळतो या मॅचकडे. पहिल्या षटकाची संपन्नता झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आहे. पहिल्या षटकामध्ये आला धावसंख्या 16, लक्ष होतं त्या ठिकाणी 49चं आणि आता लक्ष्याचा पाठला करत असताना 9.80चा आस्किंग रन रेट तर त्यांना रचायचा होता, परंतु त्याच्यापासून आता थोडेसे जास्त धावसंख्या बनवताना नक्कीच पाहायला मिळते. ती म्हणजेच टीम सतरंग 11 हे दुटणे बी. हा कॉन्टेस्ट ना चांगला झाला असता जर VCC उसारगड टीमने जर वेदुटण्याच्या आगे जर 55 ते 60 धावसंख्या बनवल्या असत्या ना तर एक टफ इन्काउंटर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाला असता. परंतु बॅटिंग करत असताना थोडीशी चाचपडताना पाहायला मिळाली टीम उसारगर. केतन असतील, JS असतील, शुभम असतील, एकंदरीत या आपण विचार केला गेला ना तर 8 गडी गमावले गेले पहिल्या सेशनमध्ये आणि आता फक्त हिदुटणे बी या क्रिकेट संघाचा एकच गडी गमावला गेलात. बॉल शिल्लक असेल 24, गरज असेल 33 धावसंख्येची. आस्किंग रन रेट विचार केला गेला तर जो 9.80चा होता तो आता 8.25वर त्या ठिकाणी येऊन ठेपलीला आपल्याला पाहायला मिळतोय. शेखर षटक क्रमांक 2 असेल मॅन्डेटरी पॉवरचं. ज्या क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बघितलं गेलं तर डीपमध्ये स्क्वेअर लेग, एक वाडिश लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण तैनात केले गेले. बॉल तयार रोहितसाठी. हा बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. पहा इन्व्हाइट मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा केलं होतं, ज्या ठिकाणी आपण गोलंदाज बघितले गेले तेजस मडवी. त्या ठिकाणी फलंदाज जर आपण पाहिले गेले तर प्रदीप होते, परंतु प्रदीपच्या बॅटबद्दल लागोपाठचे 2 तुम्ही चौकार पाहिले गेले. त्याच्यानंतर प्रदीपला लालच दिली गेली. अगदी पुढ्या चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता प्रदीप यांचा, परंतु अलगद पद्धतीने लॉंग ऑफला नक्की ते निकेतच्या हातामध्ये ती झेल पाहिली गेली. एक फलंदाज तर परतलाय मैदानाच्या बाहेर, परंतु 33चं समीकरण ना हे टीम हिदुटण्यासाठी पाहिलं गेलं तर तेवढ्या परीने सोपं आहे, परंतु ते सोपंही बनून चालणार नाही. बहुत यार पहिलाच बॉल वाईट. धावसंख्या 17. यावेळेला फटका उचलला गेला बॅटच्या रिदम मध्ये. हा चेंडू त्याला पाठवला गेला बॅटमध्ये स्लॉटमध्ये आणि बॉल जाईल मिड विकेट सीमा रेषे पार. षटकार. षटकार आलाय म्हणजे आता विचार पडला असेल ज्या क्षेत्ररक्षकाने नक्की झेल सोडला रोहित पाटील, जाता त्याला विचार पडला असेल की आत्मविश्वास काय असतो. आणि हेच असतं क्रिकेटमध्ये. एखाद्या फलंदाजाचे तुम्ही कॅच सोडता त्याच्यामुळे नव्याने आत्मविश्वास जेव्हा निर्माण होतो ना तो तुमच्यासाठी घातक सुद्धा ठरू शकतो आणि तो रोहित पाटील. यावेळेला स्लॉकस्विप. वाट अ शॉट. स्लॉकस्विपचा देखना फटका. आउटफिट फास्ट त्या ठिकाणी फिल्डर प्रयत्न करतात अडवण्याचा. अखेरकार प्रयत्न हा सक्सेसफुल आपल्याला होताना पाहायला मिळतोय.
खऱ्या अर्थाने या फटक्यामध्ये नजाकत होती. एखाद्या नर्तकीला सुद्धा लाजवेल ना अशा प्रकारे नक्कीच हा फटका होता, कारण अगदी पायातून स्लॉक स्वीप हा फटका खेळला गेला. परंतु कौतुक म्हणावं लागेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं, कारण त्याच वेगाने बॉलला जाऊन त्या ठिकाणी फील्ड केला गेला आणि या बॉलवरती ज्या दुहेरी धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात प्राप्त झाल्या असताना त्या 2 धावसंख्या रोखल्या सुद्धा गेल्या. टीमची धावसंख्या 25, बनवायची तर 49 धावसंख्या. षटक क्रमांक दुसरं आपल्याला शेखरचं पाहायला मिळतोय. पाहतो यार, या फटका चांगला इनफिल्डच्या वरून आताही काढण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर आता खूप दूरवरती फिल्डर होते. त्याचा बेनिफिट इथनं मिळत असताना आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत असताना यस रोहित पाटीलच्या बाटमधनं हा षटकार. कारण रोहितला माहिती आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, लॉंग लेग, फाईन लेग या ठिकाणी डीपमध्ये फिल्डर नाही आहे आणि याच क्रिकेटसाठी ना जाणला जातो. कारण शांत पद्धतीचा नक्कीच हा खेळाडू आहे. शांत पद्धतीने 2 षटकार पाहायला मिळाले. ओव्हर द विकेट या वेळेला फुल लेंथ नक्की चेंडू होता, परंतु ऑफ स्टंपवरती हा चेंडू पिच केला गेला होता. डायरेक्ट हिट नक्कीच झाला. या अर्थाने जर आपण बघितली गेली ना तर ही रणनीती चांगली होती, कारण रोहित पाटील ज्या ट्रान्समध्ये बॉल त्यांनी खेळला गेला ना त्याच ट्रान्समध्ये अगदी ते उभे राहिले की सेंटीमीटर त्यांची मुवमेंट नव्हती. का मुवमेंट नव्हती? कारण त्यांनाही माहिती आहे की यशच्या जवळ आहे, थर्डमॅनचा फिल्डर जवळ आहे, डायरेक्ट हिट होऊ शकतो, फलंदाज बाद होऊ शकतो. त्यामुळे ही प्लॅनिंग त्या ठिकाणी आखली गेली रोहित पाटीलने आणि परिणामी काय बघितलं की वाईटच्या स्वरूपात 1 धावसंख्या. आता 17 बनवावं लागतील. पहा दुसऱ्या षटकाचा अजून खेळ सुरू आहे. टीमची धावसंख्या 32 आहे. अजूनही 3 नक्की चेंडू फेकणं बाकी आहे या ओव्हरमधलं, जिथे ओव्हर आपल्याला शेखरची पाहायला मिळते. होतं विकेट रोहित पाटील समोर. यावेळेला फटका चांगला आहे. इथनं संधी बनू शकते. इथं फिल्डर बोलता चेंडू खाली डाऊन द बॉल फिल्डर आणि रोहित पाटीलची कॅच. रोहित पाटीलची नक्कीच ही झेल, परंतु रोहित पाटील बाद ज्या वेळेला झाले ना त्यावेळेला सेलिब्रेशन पहा अजिबात नव्हता. सेलिब्रेशन का नव्हता? कारण त्यांनाही माहिती आहे ज्या वेळेला रोहित पाटीलची कॅच नक्की उडाली होती त्यावेळेला जर ती विकेट आली असती ना तर ही विध्वंसक खेळी आजवर त्यांना पाहायला मिळालीच नसती. विध्वंसक काय तर 2 षटकार कॅच ड्रॉप झाल्यानंतर त्याच्या बॅटमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्या. त्या रोहितची विकेट आता काढली गेली शुभमच्या नक्कीच शेखरच्या माध्यमातून आणि 32 या आकड्यावरती हा दुसरा झटका टीम हेतुटणे क्रिकेट संघाला. मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. कोण विसरेल? कारण नक्कीच त्यांच्याच क्रीडांगणावरती खेळत असताना या हंगामात मॅन ऑफ द सिरीज म्हणून त्या ठिकाणी रोहित यशला नक्कीच सन्मानित केलं या हल्लीच्या हंगामामध्ये. त्या यशची बॅटिंग पाहणं ना तेवढीही चांगली असते, कारण त्या प्रकारे ज्युनियर ऑलराऊंडर नक्कीच तो या टीममध्ये आहे. यावेळेला फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न पहा. ऑनसाईडला दरम्यान जोराने प्रहार करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नव्हता आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं गेला हा लेग बायच्या रूपाने ही सिंगल धावसंख्या. सिंगल का होईना, परंतु ज्या ठिकाणी 49चं टार्गेट होतं दुसऱ्या षटकामध्ये खूप जास्त धावसंख्या आल्यात. म्हणजेच पहिल्या षटकाचा विचार केला गेला तर तेजस मडवीच्या आगे 16 धावसंख्या बनवल्या गेल्या रोहित आणि प्रदीप याने. त्याच्यानंतर प्रदीपची विकेट जर बघितली गेली तर त्या षटकामध्ये आली, परंतु रोहित पाटीलला तेवढा काही फरक पडला नाही, कारण रोहित पाटील बाद झाले परंतु त्यांनी महत्त्वाचं 20 धावसंख्येचं योगदान आपल्या टीमसाठी दिलेलं आहे. बहुत यार यावेळेला उचलला गेला फटका बॅटच्या स्लॉटमध्ये आणि त्याला पाठवलाय मिड विकेट प्लॉटमध्ये. बॉल जाईल मिड विकेट सीमा रेषा पार. हा षटकार धावसंख्या 38 धावसंख्या कंप्लीट झालेल्या आहेत, जिथे बनवायच्या होत्या 49 धावसंख्या. म्हणजे विचार केला गेला तर अजूनही या मॅचमध्ये आता समीकरण उरलंय 18 चेंडू आणि 11ची गरज. 11 धावसंख्या बनवाव्या लागतील, कारण ज्या अर्थाने आपण बघितला गेला तर जरूर टॉस जिंकला
हेदुटणे क्रिकेट संघाने बॅटिंग आली वाट्याला उसारगड क्रिकेट संघाच्या, परंतु बॅटिंग करत असताना ना उसारगड टीमने 8 गडी गमावले गेलेत आणि या शृंखलेमध्ये विकेटला ना प्रथमतः खूप प्राधान्य आहे. म्हणजेच विकेटही जास्त गमावल्या गेल्यात आणि त्या ठिकाणी टॉस ही हेदुटणे टीमच्या बाजूने आहेत, म्हणजे 1+ पॉईंट घेऊन पुढे सरकली आहे आता टीम हेदुटणे क्रिकेट संघ. टीमची धावसंख्या ना त्या ठिकाणी जर आपण पाहिली गेली तर पहिल्या षटकामध्ये आला धावसंख्या 16, दुसऱ्या षटकाचा जर आपण विचार केला गेला तर 3 षटकार दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला नक्कीच येताना पाहायला मिळाला. आणि आता समीकरण त्या ठिकाणी काय उरलंय तर चेंडू असतील 18. यावेळेला फटका चांगला बॉटमहँडचा वापर केला गेला. डीपमध्ये त्या ठिकाणी बघितलं गेलं तर मिड ऑफ नव्हते, परंतु लॉंग ऑफ तैनात केला गेला होता. एक सिंगल धावसंख्या त्या ठिकाणी कंप्लीट आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. माफ करा, धावसंख्या 39 झाल्या होत्या, म्हणजे आता 40 होतील. अजूनही 10ची गरज असेल. बॉल शिल्लक असेल 17 बॉल आणि 10ची गरज. स्ट्रायकर ती कोण आहे तर यश काळन. बॉल तयार, रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं. यशीच्या मागे बघितलं गेलं तर थर्डमॅनला ज्या ठिकाणी क्षेत्र होतं त्या ठिकाणी हा बॉल खेळला गेला, परंतु फाईन लेगच्या नक्की क्षेत्ररक्षकाने तो बॉल फील्ड केला गेला आणि दरम्यान फक्त आणि फक्त सिंगल इथनं मिले. माहीत आहे त्या ठिकाणी यशला, कारण सिंगल डबलने सुद्धा आता आपल्या टीमचा त्या ठिकाणी आपण झेंडा आणि या मॅचचा झेंडा नक्कीच रुळू शकतो या मॅचमध्ये. या लाखो टप्पाचा बॉल होता, फक्त कट करत असताना दिशा दिली गेली. जर्सी नंबर 7 आपल्याला चेंडू खाली पाहायला मिळाले. दरम्यान आपण पाहिली गेली तर फक्त सिंगल. या एकेरी धावसंख्या जर दुसऱ्या षटकामध्ये शेखरच्या विरोधात आली असताना तर कदाचित या 49 धावसंख्येचा टार्गेट जो कंप्लीट करत असताना शेवटच्या षटकापर्यंत तरी मॅच गेली असती, परंतु 22-23 धावसंख्या खर्च झाल्या दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेला उचलायचा प्रयत्न, बॅटची लेमन कट होती त्या ठिकाणी. फाईन लेगला फिल्डर डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु प्रयत्न फसला गेलाय प्रयत्न. त्यानंतर दरम्यान जर आपण पाहिली गेली तर फक्त सिंगल. तर या मॅचमध्ये आता सिंगल का बनवतात माहिती आहे, कारण यशलाही माहिती आहे की मोठं फटकं मारून काही फायदा नाही. जर आपली विकेट गेली तर थोडासा प्रेशर येईल. त्या ठिकाणी माहीत आहे सतीशला की सिंगल बनते तर मोठ्या फटक्याची गरज काय. त्या अनुषंगाने ह्या 4 धावसंख्या. यावेळेला फटका चांगला स्लॉक स्वीपचा नक्कीच रूपांतर केलं होतं, परंतु डाऊन दी बॉल स्वतः गोलंदाज कॉटन बॉल्स नक्कीच इथनं शिकार बनत असताना ज्या ठिकाणी फलंदाज होते सतीशच्या पर्यंत आणि लागतो हा झटका क्रमांक 3 टीम सतरंगी हेदुटणे बी या क्रिकेट संघाला. पास झाल्यात त्या ठिकाणी बघितलं गेलं तर सतीश जे क्रमांक 3 वरती आले होते, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज इंटर होत असताना सुधीर नंबर त्याला 5 वरती पाठवला गेलाय. 49 टार्गेट होतं. यासाठी हा चेंडू मारू शकले नाही, परंतु पडल्यानंतर बॉल जर पाहिला गेला ना तर काहीसा आतल्या दिशेने नक्की चेंडूने वळण घेतला. यशला असं वाटलं होतं की अगदी परफेक्टली बाटवरती नक्कीच हा चेंडू होईल, परंतु हे षटक आहे ना हे इकॉनॉमिकल राहिलं. जर हे षटक पहिला अथवा दुसरं असतं ना तर कदाचित या मॅचमध्ये थोडंसं वेगळं रूप नक्कीच निर्माण करू शकली असती टीम VCC उसारगर. परंतु पहिल्या षटकामध्ये ज्या धावसंख्या खर्च झाल्या 16, दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या खर्च झाल्या 23, म्हणजे एकंदरीत 2 षटकामध्ये होत्या 39 धावसंख्या आणि या षटकामध्ये आल्या धावसंख्या 4. एकंदरीत या 3 षटकांचं विश्लेषण जर तुमच्यापर्यंत पोहोचवायचं झालं ना तर या 3 षटकामध्ये धावसंख्या 45 झाल्या, म्हणजे अजूनही येणारे बॉल शिल्लक असतील 12 आणि गरज असेल त्या ठिकाणी फक्त आणि फक्त पाहिलं गेलं तर 4 धावसंख्येची, 6 धावसंख्येची, म्हणजेच 49 बनवायच्या आणि 6 धावसंख्या त्या ठिकाणी बनवाव्या लागतील आता टीम सतरंगी हेदुटणे बी या क्रिकेट संघाला. चांगली रंगली असती मॅच, परंतु असं असतं ना की क्रिकेटमध्ये भरपूर साऱ्या चुका ना तुम्हाला विजयाच्या समीप जात जेव्हा असताना तेव्हा तो विजयाच्या जो करंडक असतो ना त्यावरून तुम्हाला थोडासा माघार घेण्यासाठी प्रत्युत्तर आणि माघार घेण्यासाठी तुम्हाला पुरेशी असतात. इथनं चुकी काय झाली, रोहित पाटीलची कॅच ड्रॉप झाली. ज्या रोहित पाटीलने बनवल्या 20 धावसंख्या तिथे विकेट आली असती, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला असता आणि ज्या वेळेला सेट झालेला बॅट्समन बाद होतो आणि त्यावेळेला नवीन बॅट्समन जातो ना त्यावेळेला त्याच्यावरती वेगळा प्रेशर असतो. त्या प्रेशरने ना नक्की टीम VCC उसारगर खेळली कारण रोहित पाटीलची विकेट आली, परंतु 20 धावसंख्येनंतर ना थांबलं गेलं नाही धावफलक. यशने एक षटकार लगावला, यशने 2 सिंगल एकेरी धावसंख्याला, यशने वैयक्तिक बनवल्या 8 धावसंख्या, परंतु सतीशने सुद्धा नक्कीच 2 धावसंख्या बनवल्या आणि त्याच चांगल्या खेळीच्या बघितलं गेलं तर साह्याने आता टीम पोहोचली गेली 45 या आकड्यावरती आणि आता 12 चेंडू आणि 6 धावसंख्येची इथनं गरज असेल ती म्हणजे जिंकण्यासाठी सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी या संघाला. जयदासचा वापर केला गेलाय 4थ्या षटकासाठी. राऊंड द विकेट
या वेळेला स्लॉक स्वीप करायचं होतं, बॅटवरती नाही या चेंडू. यश काळन त्या ठिकाणी डेंजर एंडला आणि यस फलंदाज होईल बाद. थांबायचं होतं कारण जरी 12 चेंडू आणि 6ची गरज असताना घाई करण्याची काही गरज नव्हती टीम हेदुटण्याला, परंतु ना घाई झाली. यशची विकेट आली आहे जी काढली गेली जयदास याने आणि लागतो हा तिसरा झटका टीम हेदुटणे क्रिकेट संघाला. माझे किल्ल्याचे महिमा जे 6 धावसंख्येची फक्त गरज आहे, तीही 12 चेंडूमध्ये. थोडीशी घाई नक्कीच केली यश याने, कारण ज्या अर्थाने चांगले गोलंदाज सुद्धा आहेत या मॅचमध्ये, मॅन ऑफ द सिरीज सुद्धा आहेत. म्हणजे चांगल्या धावसंख्या बनवून जर विकेट जरी आले तरी तुमचं नाव मॅन ऑफ द सिरीजसाठी नक्कीच पुढे येऊ शकतो. घाई करण्याची काही गरज नव्हती. षटकाराच्या समीत नक्कीच षटकार टोकून या मॅचला विजयी केली असती यशने. हो तयार. या बॉलला बॉटम हँडचा वापर, ताकदीचा वापर जास्त नव्हता. डीपमध्ये बघितलं गेला त्या ठिकाणी फिल्डिंग मिसफिल्ड झाली गेली आणि अशा क्षणाला तुम्ही मिसफिल्ड करतात ज्या ठिकाणी तुम्हाला कमी धावसंख्येचं संरक्षण करायचं आहे, त्यावेळेला या गोष्टीचं ना खूप मोठी तुम्ही चुकी करताय. कारण आपण अशा असंख्य मॅच पाहिल्यात. आता कालचीच मॅच तुम्ही पहा, पहिलं षटक पूर्णपणे निर्धावलं ज्या ठिकाणी टीम कोपर खेळत होती कोळेगावच्या अगेन्स्ट. त्याच्यानंतर 3 षटकामध्ये अगदी त्या धावसंख्या बनवल्या सुद्धा गेल्या. कोणी बनवल्या गेल्या तर बंटी पाटील नेने. म्हणजेच क्रिकेटचा खेळ ना हा तुम्हाला या वेळेला दुखापतग्रस्त नक्कीच असतील, कारण ज्या अर्थाने पाहिलं गेलं तर अगदी बॉडी लेंथवरती नक्कीच हा चेंडू आदळला गेला, जिथं बॅट्समन नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले सुधीर. अजूनही 4ची गरज आहे. कदाचित हा ना ही मॅच फिनिश करण्याच्या अनुषंगाने हा फटका त्यांना खेळायचा होता, परंतु अगदी बॉडी लेंथवरती नक्कीच हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्या ठिकाणी आता समीकरण थोडंसं बदलत असताना इथनं 9 चेंडू आणि गरज असेल ती म्हणजेच 4 धावसंख्येची. 9 चेंडू 4ची गरज. बॉल तर तयार. जयदास या वेळेला यू मिस आय विल डेफिनेटली. हे करायला हवं होतं त्या ठिकाणी पहिल्या, नाहीतर पाहिलं गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये. आता इथनं पाहिलं गेलं तर समीकरण आता प्रत्येक बॉलवरती ना चेंज होत चाललाय. 12 चेंडू 6ची गरज होती. पहा पहिल्या बॉलवरती आली रनआउटची विकेट, जिथे यश काळन बाद झाले. त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर दुहेरी धावसंख्या आली, राहिलं 10 चेंडू 4ची समीकरण. त्याच्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू ना खूप इम्पॉर्टंट होते, तेही त्या ठिकाणी जयदाससाठी. आणि ती इम्पॉर्टन्सी ना आता पूर्ण गेली जयदासच्या माध्यमातून, कारण विकेट आलाय. या षटकामध्ये 2 विकेट आले. गरज होती 6 धावसंख्या डिफेन्स करण्याची. बॉल तुमच्याकडे होते 12, परंतु आता जर विचार केला गेला ना तर 8 चेंडू या मॅचमध्ये शिल्लक असतील आणि 4 धावसंख्या त्या ठिकाणी बनवाव्या लागतील. टीम सतरंगी स्पोर्ट हेदुटणे बी नक्कीच या क्रिकेट संघाला. इथनं सुधीर त्या ठिकाणी बाद झाल्यात. आता तुषार आणि कल्पेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, जे नंबर 6 आणि नंबर 7चे नक्कीच खेळाडू आहेत. इथनं करेल का कमबॅक त्या ठिकाणी जयदास. बॉल तयार. यावेळेला थांबून खेळत आणि पुन्हा एकदा चांगला बॉल. नक्कीच कौतुक करावं लागेल जयदासचं, कारण ही मॅच ना पूर्णपणे बघितली गेली तर पक्षामधनं सोडून दिली होती त्या ठिकाणी VCC उसारगड टीमने, परंतु काय त्या ठिकाणी कमबॅक केलाय. इथनं आता विचार पडला असेल त्या ठिकाणी सुधीरला की जो फुलटॉस चेंडू होता त्याला खेळत असताना मॅच फिनिश केली असती तर या प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळालंच नसतं. परंतु आता रोहित पाटीलची विकेट आणि त्यानंतर सुधीरची विकेट किती इम्पॉर्टंट ठरणार आहे या मॅचमध्ये. यावेळेला थांबून खेळत हाही बॉल चांगला आहे. एकच धावसंख्या मिळेल, फक्त 1 मिळेल. आणि पहा नक्कीच कौतुक करावं लागेल जयदासचं, कारण 12 चेंडू आणि 6ची गरज होती. लेग बायच्या रूपाने सिंगल जरूर आली आहे, परंतु या मॅचमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतोय तो संघर्ष हा करत असताना VCC उसारगर या टीमने काय दाखवून दिलं की जरी नक्की धावसंख्या कमी असल्या ना तरी आमच्यामध्ये ती लढत आहे, आमच्यामध्ये तो साहस आहे, ती आमच्यामध्ये क्षमता आहे, जी क्षमता आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचं काम करू. परिस्थिती पहा थोडीशी बिकट होती त्या ठिकाणी. आपण पाहिलं गेलं तर 6 धावसंख्या बनवायच्या होत्या 12 चेंडूमध्ये, पण असं म्हटलं जातं ना की माणूस परिस्थिती घडवतो, परिस्थिती माणसाला कधीच घडवत नाही. जो माणूस परिस्थितीला सामोरे जाऊन नक्कीच विजयाचे स्वप्न गाठतो ना तो नेहमी पुढे जातो, परंतु जो परिस्थितीला समोर ठेवून हारण्याची नक्कीच कारणं शोधतो ना तो कधीच यशस्वी होत नाही. इथनं यशस्वी होतीये टीम VCC उसागर, परंतु आता 6 चेंडू आणि 3 धावसंख्या डिफेन्स कराव्या लागतील, त्या म्हणजेच टीम VCC उसारगर या क्रिकेट संघाला. आता पहा सुरुवातीचे 2 चेंडू जर डॉट आले ना तर पुन्हा एकदा मॅच बॅलन्स राहील. पहिल्या बॉलवरती सिंगल आली तरी पुन्हा एकदा मॅच बॅलन्स राहील, परंतु येणाऱ्या 4 चेंडूवरती ना एकही धावसंख्या बनवायची नाही, या बनवून द्यायची नाही. या गोष्टीचा आता धाडस आणि मानस टीम VCC उसारगरचा गोलंदाज जो शेवटच्या षटकासाठी ज्याला पाठवलं गेलाय तो म्हणजेच निकेत.
ज्या निकेच्या हातामध्ये कॅच होती, कॅच कोणाची होती तर प्रदीप यांची, ज्या प्रदीपने 2 चौकार सुरुवातीला मारले, त्याच्यानंतर त्यांनी आपल्या डावाची सुरुवात केली. त्याच्यानंतर ज्या निकेतनी जी कॅच नक्की स्वीकारली गेली ना, परंतु आता त्याच्याकडे कॅच नाही, तर आता त्याच्याकडे या संघाची मॅच इथे आली आहे. म्हणजे ही मॅच आता तो काढून देईल का? 3 धावसंख्या 5 डिफेन्स करायच्या आहेत. मागच्या जर षटकामध्ये जर पाहिलं गेलं बहुत यार यावेळेला फटका चांगला त्या ठिकाणी गाफ खेळतात आणि पहिल्याच बॉलवरती मॅच फिनिश करतात. धाडस आणि मानस तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय आणि बॉल फिल्डरच्या हातामध्ये निसटला गेला आणि अखेरकार इथनं 5 चेंडू ठेवत असताना पुढे सरकली आहे टीम सतरंगी हेदुटणे बी क्रिकेट संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम हेदुटणे आणि हार्ड लक टीम VCCU सारगर. उल्लेखनीय नक्कीच त्यांनी कामगिरी केली, ज्याच्या खात्यामध्ये 5 विकेट आणि वैयक्तिक 20 धावसंख्या त्यांनी आपल्या टीमसाठी बनवल्या गेल्या. रोहित पाटील ठरला या मॅचचा शिलेदार, अर्थातच मॅन ऑफ द मॅच. तर यायचे रोहित मॅन ऑफ द मॅच साठी. तर त्या ठिकाणी सुनील भोईर जी साहेबांना नक्कीच विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते नक्कीच ही मॅन ऑफ द मॅचची सुबक ट्रॉफी नक्कीच तुम्ही देऊन सन्मानित करायचं आहे. ज्या प्रकारे आपण 1983ला वर्ल्ड कप नक्कीच पाहिलं होतं, तशाच प्रकारे कप त्याच प्रकारे